काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवसांसाठी अहमदाबादमध्ये पार पडतंय। खरं तर अहमदाबादमध्ये 64 वर्षांनंतर काँग्रेसचं अधिवेशन होतंय। देशातील बदलाचं वातावरण तयार करण्यासाठी काँग्रेस गुजरात पॅटर्न राबवणार आहे आणि त्याची सुरुवात गुजरातमधूनच होताना पाहायला मिळतेय। या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते या अधिवेशनाला उपस्थित आहेत। या अधिवेशनातनं न्याय, पथ, संकल्प, समर्पण आणि संघर्ष अशी घोषणा काल करण्यात आली। आज शेवटचा दिवस आहे आणि 6 ठराव केले जाणार आहेत। यामध्ये जिल्हाध्यक्षांच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा ठराव असेल। देशभरातील सर्व जिल्हाध्यक्षांपैकी जवळपास अर्धे म्हणजे 450हून अधिक जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहेत। याचा ठराव आजच्या बैठकीत घेतला जाईल। सोबतच पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची कशी मैत्री होती, सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वरती कशी बंदी आणली होती या संदर्भातही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान या अधिवेशनासंदर्भात नसीम खान यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन अहमदाबादमध्ये सुरू आहे आणि आता दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस जो आहे ते अधिवेशनाचं सुरू होईल। आपल्यासोबत नसीम खान आहेत। नसीमजी, काय सांगाल? अधिवेशन आहे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन आहे। काय मेसेज द्यायचा आहे? लोकशाहीमध्ये कोणाचा कुठलाही बालेकिल्ला कायम राहत नाही आहे, नंबर 1। नंबर 2 की हा राष्ट्रपिता महात्मा गांधीची भूमी आहे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन या अहमदाबादमध्ये होत आहे आणि काल CWCची बैठक झालेली आहे आणि आज राष्ट्रीय संमेलन होत आहे AICCचं। तर येणाऱ्या कालामध्ये काँग्रेसची भूमिका, काँग्रेसच्या रोडमॅप कशा राहील, काँग्रेसच्या या देशाला मजबूत करण्यासाठी, देश वाचवण्याची लढा मजबूतीने पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय रोडमॅप असणार आहे ते सगळे आज निर्णय होते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये आणि काँग्रेसच्या नेत्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्साह या अधिवेशनामध्ये दिसायला मिळालेला आहे। काय नेमकं किती ठराव आज एकूण होणार आहेत? मला वाटतं की 5 ते 6 ठराव होण्याची शक्यता आजच्या या अधिवेशनामध्ये आहे। कॅमेरामन कृष्णा खापरे, राजू सुर्णे, ABP माझा, अहमदाबाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।